करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, सगळं टेन्शन निघून जाईल. पण केव्हा? जगणं आहे म्हणजे मरण आहेच. पण आयुष्यात सगळं टेन्शन आपल्यालाच येतं. पण ते कसं जाईल याचा कधी विचार केलाय का? आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करायचो, परंतु ती गोष्ट करत असताना टेन्शन दूर झालं नाही. आपण खरं बोलतो आणि प्रत्येकाशी बोलत असताना स्पष्टपणे बोलतो. पण आपण जे खरं बोललेलो आहोत ना, किंवा स्पष्टपणे एखाद्या व्यक्तीशी बोललो की समोरच्या व्यक्तीला राग येतो. त्या व्यक्तीला आपण खोटे बोलत आहोत हे समजू लागायला लागतं. मग असं का? आपण तर खरं बोलतोय, प्रत्यक्षपणे स्पष्टपणे बोलत आहोत, पण लोकांना खोटं जास्त आवडतं. कारण खरं बोलायला गेलो ना, समोरच्या व्यक्तीचा पारा चढतो, राग येतो. हा विचार करा, आता खरं बोलावं की खोटं बोलावं? प्रत्यक्षात प्रश्नचिन्ह उभा राहिलंय. परंतु समर्थ म्हणाले, सत्यमेव जयते. सत्याचा नेहमी विजयच होत असतो. मनुष्याच्या आयुष्यात सारं काही आता बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, प्रत्येकाला प्रत्येकाची फळं मिळत आहेत. आता कोणती फळं? पेरू, सफरचंद, आंबे, चिकू ते का? नाही. कर्माची फळं. जसं वागेल त्याप्रमाणे त्याला फळं पाहायला मिळत आहेत. म्हणून समर्थ म्हणाले, चांगले कर्म चांगले फळ, वाईट कर्म वाईट फळ. बस. आपण टेन्शन घेतो. पुढचा भाग सुद्धा समर्थाने उत्तम असं आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. एखाद्याला मदत कर्तव्य म्हणून करा, उपकार म्हणून नको. कारण का असतं की प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपण टेन्शनमध्ये असतो. याला मदत करू का नको, आणि केल्यावर बघा प्रत्यक्षपणे आपण बोलून दाखवतो, मग त्याला मदत म्हणत नाही. कर्तव्य म्हणून करा. एक चांगली व्यक्ती म्हणून बघा प्रत्यक्षपणे तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्या. कारण एखाद्या व्यक्तीची लायकी दाखवण्यासाठी आपण लायक असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? काटा हा काट्यानेच काढावा लागतो. पण जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीची लायकी काढतो, त्यावेळी आपण जर त्याच जागेवर असू, मग उपयोग काय? तुम्हाला जगायचंय, जगणं पूर्णपणे आपण शिकलो पाहिजे, कसं जगायचंय. बरोबर की नाही? म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. सारं टेन्शन निघून जाईल, पण कसं? कधी कधी आपण योग्य असूनही माघार घ्यावी लागते. आपण एखादं कार्य करत असताना त्या पात्रतेचं आहोत का? बघा, आपण एखादी इंटरव्ह्यू द्यायला जातो, कुठे वॅकेन्सी असेल तर नक्की जातो. पण तिथे गेल्यानंतर आपण काय म्हणून जातो? की खरंच मी काम केलेलं आहे, मला अनुभव आहे, आणि त्याच बघा अनुभवाचे लोक, त्याच कार्याचे लोक त्या कंपनीला, त्या ऑफिसमध्ये पाहिजेत. मग आपण जातो. आपलं टेन्शन आधीच वाढलेलं असतं की काय विचारतील, कोणते प्रश्न विचारतील. पण
एवढं सर्व आपण तयारी केली असूनही शेवटी माघार घ्यावी लागते. कारण बघा, आपण काय चूक करतो? आपला संपूर्णपणे आत्मविश्वास घालवून बसतो. टेन्शन वाढतं. आता करायचं काय? तुला जेवढं माहिती होतं, तुम्ही जेवढं कार्य केलेलं आहेस, तुला जेवढं एक्सपिरियन्स होतं, तेवढं तुला सांगावं. बघा, बरोबर की नाही? सांगायला हवं होतं. परंतु तिथे तू गप्प बसलास. बरोबर की नाही? तू कार्य करण्यामध्ये हुशार आहेस, परंतु तुला बोलता आलं नाही. तुझा आत्मविश्वास कमी झाला. म्हणून समर्थ म्हणाले, जगणं आणि मरणं यातला मधला काळ तो म्हणजे आयुष्य. आयुष्यामध्ये टेन्शन येतं. आयुष्यात फक्त दुसऱ्याचं चांगलं बघायची सवय ठेवा. पण फक्त आपलं कसं चांगलं होईल आणि दुसऱ्यांचं कसं वाईट होईल हेच पाहत आत्तापर्यंत आलेलो आहे. आत्ताच्या या क्षणापर्यंत, बरोबर की नाही? तुम्ही नसाल, हा देह नक्कीच आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. कारण आपलं चांगलं व्हावं अशी सर्वांची इच्छा असते, पण त्याचबरोबर दुसऱ्यांचं पण चांगलं व्हावं. जेव्हा तुम्ही मनात आणाल तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर बघा तुम्हाला काही या आयुष्यामध्ये काहीच कमी पडू देणार नाही. पण विचार जर केला, आपल्याला टेन्शन आलं की आपण काय करतो? दुसऱ्यांना पण मिळून देत नाही. ज्याला मिळणार आहे त्याच्या वाटेमध्ये आपण अडथळे आणतो. आपल्याला दुःख झालेलंच आहे, परंतु त्याला जेव्हा बघा त्याच्या वाटेमध्ये जेव्हा आपण अडथळे आणतो, तेव्हा आपण आनंदाने नाचत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, मन लावून एखादी गोष्ट आपण केली पाहिजे. जशी उन्हाची झळ, त्याचप्रमाणे दुःखाची झळ, वेदनेची कळ प्रत्येक व्यक्तीला पाहायला मिळत असते, अनुभवायला लागत असते. पण आपण आपलं आयुष्य आहे ना, साध्या सरळ बघा, साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपलं आयुष्य जगता आलं पाहिजे. प्रामाणिकपणाने आयुष्य जगा. कारण उन्हाची झळ जशी लागते त्याचप्रमाणे दुःखाची झळ सुद्धा सोसावी लागणारच. आपण विचार करायचो, मला टेन्शन आलं की मी आता कोणाशी बोलणार नाही, कुठल्या नातेवाईकांशी सुद्धा बघा बोलायला जाणार नाही. परंतु गरज पडली की नातं जोडायचं आणि गरज संपली की नातं तोडायचं, असं आहे का? मग लोक काय म्हणतील? याला कुठल्या कारणामुळे त्रास झालाय माहीत नाही, परंतु आता आमच्याशी सुद्धा बोलायचं बंद झालं. मग शेवटी काय होतं की स्वार्थीपणाचं लक्षण आपल्यामधून दिसून येतं. म्हणून जगायचं असेल तर टेन्शन घेऊन कशाला जगायचं? बोल ना. बोलायला कुठे पैसे लागतात? का पैसे लागतात? समर्थ म्हणाले, बघा प्रत्यक्षात गरजेपुरतं आपला देह नसा, कर्तव्य म्हणून कार्य करता आलं पाहिजे. विचार जर केला ना तर आपला देह हा पैशाच्या मोहामध्ये, गर्वामध्ये पूर्णपणे भरलेला आहे. मोह नसावा, समर्थ म्हणाले. गर्व पण नसावा. आपण टेन्शन घेतो ना, कसलं टेन्शन घेतो? आपल्याकडे एखादी गोष्ट नसेल तेव्हा. असल्यावर टेन्शन घेतो का? बघा, पैसा माझ्याकडे खूप आहे, मग कुठलंही संकट आलं तरी आपण सावरू शकतो, तेव्हा टेन्शन वाटेल का? प्रवास करत असताना खिशाभर पैसा आहे, आपल्याला टेन्शन वाटेल का? नाहीये. भूक लागली कुठेतरी आपण खाऊ शकतो, तहान लागली कुठेतरी आपण बघा पाणी पिऊ शकतो, बरोबर की नाही? पण जर पैसाच नसेल तर प्रवासाला मजा येईल का? नाहीये. आपलं मन पूर्णपणे काय होईल? टेन्शनमध्ये राहून जाईल.
म्हणून विचार करा, झोपडी का असेना, पण तिथे सुखाचा घास आपल्याला खाता आला पाहिजे. लक्षात ठेवा, नाही तर सगळं जीवन व्यर्थ आहे. आपण आताच्या या क्षणाला पाहायला गेलो ना, अनेक अनेक लोकांना, चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा टेन्शन खूप आलेलं असतं. कारण का? त्या देहाची फसवणूक झालेली असते. फसवणूक झाली की बघा आपल्याला कळतं की अरे, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. बरोबर आहे. जेव्हा चूक होतेच तेव्हाच टेन्शन वाढतं. मग चूक त्या लोकांची असतं ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही. म्हणून समर्थ आपण सुद्धा उत्तमतेने सावध राहता आलं पाहिजे. टेन्शन घ्यायचं नाही आता. पुढचा भाग समर्थाने पुन्हा काय आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. टेन्शन घेऊन या जगात वावरू नकोस. कमीत कमी शब्द बोल, परंतु जास्तीत जास्त लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न कर. कारण बोलण्याने सुद्धा टेन्शन वाढतं. कारण समोरून वार जरी करणारा शत्रू जरी असला ना, पण पाठीमागून वार करणारा आपलाच आहे. लक्षात ठेवा, समोरून आपण पाहू शकतो, परंतु पाठीमागून कोण कुठेही वार करेल आपल्याला सुद्धा कळणार नाही. तो आपला आहे की परका आहे. आपलं टेन्शन तेव्हाच वाढतं जेव्हा आपला माणूस बघा आपल्या पाठीमागून वार करतो, आपलीच निंदा करतो, आपल्याला दुःख देत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, टेन्शन घेऊ नकोस. स्वतःच्या मुखाने, स्वतःच्या तोंडाने तू स्वतःचा मोठेपणा सांगू नकोस. लोकांना सगळं दिसत असतं, कोण कधी कसं काय वागतोय. बरोबर की नाही? म्हणून त्याच्यासमोर बोलायला सुद्धा जाऊ नको. तुझा देह फसला जाईल आणि बोलल्यानंतर बघा प्रत्यक्षात जर विचार केला ना, तर तुझा देह फसेल. म्हणून बोलून नको, त्यापेक्षा करून दाखव. म्हणून समर्थ काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. बरोबर की नाही? आपण विचार केला ना, सगळं टेन्शन तुझं निघून जाईल. केव्हा निघून जाईल? मन लावून एकांतात राहिलास तरच. आता आपलं आयुष्यात अनेक टेन्शन येतात. ते टेन्शन कायमचे राहणार आहेत का? नाही ना, ते निघूनच जाणार आहे. मग त्यासाठी वाट पाहावी लागेल. मग वाट पाहत असताना काय करावं लागेल? बरोबर की नाही? हातावर हात ठेवून ते टेन्शन दूर होणार आहे का? त्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील. तेव्हाच तुझं जे टेन्शन निघून जाईल. म्हणून विचार कर. टेन्शन घेऊन त्रास घेण्यापेक्षा टेन्शन दूर कसं होईल याचा सुद्धा विचार तुझ्या देहाने आता तरी केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यात नेहमी खरं बोलणाऱ्या व्यक्तीशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा. कारण सत्य जरी कटू असलं ना, तरी बघा प्रत्यक्षात आपण कोणत्या व्यक्तीशी बोलत आहोत आणि कोणत्या व्यक्तीशी बोलल्यानंतर आपलं टेन्शन वाढतं हे सुद्धा स्वतःहून तुम्ही पाहिजेच. म्हणून विचार कर आणि या जगात आयुष्य जगत असताना टेन्शन घेऊन जगू नकोस. जय जय रघुवीर समर्थ.